हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने. मुलांनो, काही दिवसापासून मला रिप्लाय येतात, मॅडम इश्यू ऑफ शेअर्सचे काही पॉईंट घ्या किंवा काही प्रॉब्लेम घ्या. त्याच्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज सुरू करतोय 12th कॉमर्सचा इश्यू ऑफ शेअर्स हा टॉपिक. बोर्ड एक्झाममध्ये 8 मार्कासाठी याच्यावर प्रश्न विचारला जातो आणि 1 ते 2 मार्कासाठी आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन देखील विचारले जातात. तर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी आपल्याला टाइप्स ऑफ शेअर किंवा शेअर कॅपिटलचे प्रकार, शेअर्स इश्यू करण्याच्या स्टेप ज्या आहेत, तर याचे सगळे रूल्स अँड रेग्युलेशन, तर याच्या संबंधी पॉईंट्स आपल्याला माहिती पाहिजे. तर मी याचे व्हिडिओ देखील बनवलेले आहेत. इश्यू ऑफ शेअर्स या प्लेलिस्टला ते अवेलेबल आहे. तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथे तुम्ही हे पॉईंट कव्हर करू शकता. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इलस्ट्रेशन फर्स्ट बघणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण 1-2 पुस्तकामधले प्रॉब्लेम घेऊ आणि त्याच्यानंतर 5 ते 6 प्रॉब्लेम आपण बोर्ड एक्झाममध्ये आलेले घेऊ. ठीक आहे, बोर्ड एक्झामच्या पेपरमधले प्रॉब्लेम घेऊ, जेणेकरून तुमचा एक्झामच्या दृष्टीने या टॉपिकचा सराव होईल. ठीक आहे, आज आपण कीपिंगच्या बुकमध्ये पेज नंबर 315 इलस्ट्रेशन फर्स्ट दिलेलं आहे, गजानन लिमिटेड. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम आज आपण डिस्कस करू. प्रॉब्लेमला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुमचे कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ मिस होणार नाही. याच्या पुढे मी बोर्ड एक्झामचे क्वेश्चन स्टार्ट करणार आहे. जे टॉपिक तुम्हाला नेसेसरी वाटतात, जवळपास सगळ्या टॉपिकचे आपण बोर्ड एक्झाममध्ये आलेले प्रश्न डिस्कस करू, जेणेकरून तुम्हाला बोर्ड एक्झामच्या दृष्टीने त्या प्रश्नांचा सराव करता येईल. ठीक आहे, प्रश्नाला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, जेणेकरून कोणताही महत्त्वाचा व्हिडिओ मिस होणार नाही. ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. पेज नंबर 315ला काय सांगितलं, गजानन लिमिटेड इशूड 60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. ठीक आहे, गजानन लिमिटेडने किती शेअर्स इश्यू केलेले आहेत? 60,000 इक्विटी शेअर्स. पेज नंबर 315वर आपल्याला हा प्रॉब्लेम दिलेला आहे. याने किती शेअर्स इश्यू केलेले आहेत? 60,000 इक्विटी शेअर्स इश्यू केले ऑफ ₹10 each. याच्यामध्ये ॲप्लिकेशन ₹3, ॲप्लिकेशन, ठीक आहे, ॲप्लिकेशन ₹3, अलॉटमेंट किती सांगितली? 3. फर्स्ट कॉल किती दिला? फर्स्ट कॉल 2 आणि फायनल कॉल 2. आता इथे थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे पुस्तकामध्ये, पहिल्याच प्रॉब्लेममध्ये थोडीशी प्रिंट मिस्टेक आहे. ॲप्लिकेशनला ₹2 घ्या. ठीक आहे, ॲप्लिकेशन 2, अलॉटमेंट 3, फर्स्ट कॉल 3 आणि फायनल कॉल. ठीक आहे, फायनल कॉल किती आहे? ₹2. 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 2 10. तर अशा पद्धतीने शेअर्सचे ₹10 मागवलेले आहेत. ठीक आहे, ही झाली शेअर्सची फेस व्हॅल्यू. शेअर्सची फेस व्हॅल्यू किती आहे? ₹10चा शेअर ₹10ला इश्यू केलेला आहे. याच्यामध्ये ॲप्लिकेशनला किती मागवले? ₹2, अलॉटमेंट ₹3, त्याच्यानंतर फर्स्ट कॉल ₹3 आणि फायनल कॉल ₹2. ठीक आहे, आता इथे काय सांगितलं आहे? द शेअर सबस्क्राईब्ड अँड ऑल द अमाऊंट ड्यू वॉज रिसिव्ड. ठीक आहे, शेअर्स काय केले? जेवढे कंपनीने शेअर्स इश्यू केले किंवा विक्रीला काढले, 60,000 शेअर्स कंपनीने विक्रीला काढले, तेवढे सगळे विकल्या गेले. ठीक आहे, आणि त्यांची सगळ्याची रक्कम कंपनीला मिळालेली आहे. ठीक आहे, शेअर्स विकले आणि त्याचे पैसे कंपनीला सगळे पैसे कलेक्ट झालेले. तर आपल्याला याच्या काय सांगितलं? 5 नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ गजानन लिमिटेड. गजानन लिमिटेडच्या बुक्समध्ये आपल्याला एंट्रीज पास करायच्या. ठीक आहे, इश्यू ऑफ शेअर्समध्ये आपल्याला काय विचारलं जातं? जर्नल एंट्रीज विचारलं जातं. मग आपण काय करू? जर्नल एंट्री पास करायच्या. मग आधी प्रोफार्मा आखून घ्या जर्नल एंट्रीचा. ठीक आहे, मग घ्या प्रोफार्मा तयार करा. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ गजानन लिमिटेड, जर्नल एंट्रीज पास करा. फर्स्ट कॉलम घ्या डेट, त्याच्यानंतर पर्टिक्युलर्स, LFचा एक कॉलम घ्या, LF डेबिट ₹, आणि लास्ट कॉलम घ्या क्रेडिट ₹. ओके, तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? जर्नल एंट्रीजचा प्रोफार्मा तयार केला. ठीक आहे, फर्स्ट डेट, त्यानंतर पर्टिक्युलर्स, LF डेबिट ₹, क्रेडिट ₹, किंवा डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. ओके, तर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? जर्नल एंट्रीचा प्रोफार्मा तयार केला. आता 1 by 1 जर्नल एंट्री पास करू. या ठिकाणी बघा आपल्याला किती स्टेप सांगितल्यात. इश्यू ऑफ शेअर्समध्ये आपण ₹10 शेअर्सचे
शेअर होल्डरकडून घेतले किंवा ज्या लोकांनी शेअर्स खरेदी केले त्यांच्याकडून आपण 10 रुपये वसूल केले, आपण म्हणजे कंपनीने. ठीक आहे, कंपनीने हे 10 रुपये इन्स्टॉलमेंटमध्ये घेतले, इन्स्टॉलमेंटमध्ये मागवले म्हणजे टप्प्याटप्प्याने मागवले. मग पहिला टप्पा काय आहे, ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल. मग आता या ठिकाणी प्रत्येक स्टेपला आपल्याला 2 एंट्री पास करायच्या, एक ड्यूची दुसरी रिसिव्डची. पहिल्यांदा ॲप्लिकेशन आले. आता किती आपण ॲप्लिकेशन मागवले, 60,000 शेअर्सचे मागवले ॲप्लिकेशनला आपण किती रुपये मागवले, 2 रुपये. ठीक आहे, मग पहिली एंट्री ॲप्लिकेशन मनी रिसिव्डचे पैसे मिळाले आपल्याला. ज्या लोकांना कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे त्यांनी काय केले, कंपनीकडे भागांची मागणी केली आणि भागांचे 2 रुपये ॲप्लिकेशन मनी त्यांनी कंपनीला दिली. ठीक आहे, मग आता आपल्याला एंट्रीज कोणाच्या बुक्समध्ये पास करायच्यात, एंट्रीज आपण गजानन लिमिटेडच्या बुक्समध्ये पास करतो. ठीक आहे, म्हणजे आपण कंपनी आहोत असा विचार करून आपण त्या एंट्री पास करणार. ठीक आहे, आपल्याला पैसे मिळाले, भागधारकांनी आपल्याला 2 रुपये दिले ॲप्लिकेशन मनी. ठीक आहे, पैसे मिळाले म्हणजे पैसे आले, डेबिट वॉट कम्स इन. मग बँक अकाउंट इथे काय होणार, डेबिट होणार. मग फर्स्ट एंट्री काय होईल, बँक अकाउंट डेबिट. ठीक आहे, काय आलं, शेअर ॲप्लिकेशन मनी आले. मग इथे काय येईल, टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. किती रुपये आले, आपण शेअर्स किती इश्यू केले, 60,000 शेअर्सचे 2 रुपयाप्रमाणे आपल्याला मिळाले. मग किती पैसे मिळाले, 1,20,000 रुपये. शेअर ॲप्लिकेशन मनी किती रिसिव्ड झाली, 1,20,000. मग नरेशन लिहायचं, बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड फॉर 60,000 शेअर्स ॲट ₹2 पर शेअर. ओके, तर हे झालं आपलं नरेशन. आपल्याला तारीख दिली आहे का, इथे डेट दिली नाही. सपोज इथे आपल्याला ॲप्लिकेशन कधी मागवले, अलॉटमेंट कधी मागवले, ही डेट वाईज जर आपल्याला प्रॉब्लेम दिलेला असेल तर डेटच्या कॉलमला डेट घ्या, नाही तर इथे नंबर टाका. ओके, फर्स्ट एंट्री आपण काय घेतली, ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड झाली, पैसे आले, डेबिट वॉट कम्स इन. मग एंट्री काय घेतली, बँक अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. किती रुपये मिळाले, 1,20,000, 1,20,000. ठीक आहे, ही झाली फर्स्ट एंट्री कशाची, शेअर ॲप्लिकेशनची. आता ॲप्लिकेशन मनी आली आपल्याकडे. ठीक आहे, मग ॲप्लिकेशन मनी ही ट्रान्सफर करावी लागते आपल्याला शेअर कॅपिटलला. मग दुसरी एंट्री काय करायची, ही जी ॲप्लिकेशन मनी आलेली आहे ही ट्रान्सफर करा शेअर कॅपिटलला. आता इथे बघा, शेअर ॲप्लिकेशन इथे क्रेडिट झालं, ट्रान्सफरमध्ये ते डेबिट होणार. ठीक आहे, मग एंट्री काय होते, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर करायचे आपल्याला शेअर कॅपिटलला. कारण बॅलन्स शीटला आपल्याला शेअर ॲप्लिकेशन दाखवता येणार नाही, तिथे आपण शेअर कॅपिटल दाखवणार. म्हणजे शेअर कॅपिटल म्हणजे भागधारकांनी शेअर्ससाठी जे पैसे भरलेले ते पैसे म्हणजेच काय, शेअर कॅपिटल. आपल्याला शेअर कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीटला दाखवता येतं, त्यामुळे हे शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर करायची शेअर कॅपिटलला. ठीक आहे, टू शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, जेवढे आले तेवढे ट्रान्सफर करा शेअर कॅपिटलला. ठीक आहे, त्याच्यानंतर नरेशन घ्या, बिंग शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, आपण काय केली, इथे शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर केली शेअर कॅपिटलला. ठीक आहे, ही झाली दुसरी एंट्री. त्याच्यानंतर अलॉटमेंटच्या 2 एंट्रीज करायच्या. अलॉटमेंटच्या 2 एंट्रीज काय करणार, शेअर अलॉटमेंट आपल्याला ड्यू आहे. ठीक आहे, शेअर अलॉटमेंट ड्यू आहे. मग पहिली एंट्री ड्यूची करायची. ॲप्लिकेशन मनीची आधी ड्यूची होत नाही एंट्री, आधी रिसिव्डची होते आणि नंतर ट्रान्सफरची होते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची स्टेप काय, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, फायनल कॉल. या सगळ्याला आधी ड्यूची एंट्री करायची, नंतर रिसिव्डची एंट्री. अलॉटमेंट मनी ड्यू आहे, कंपनीने भागधारकांकडून अलॉटमेंट मनी मागवली. ठीक आहे, मग अलॉटमेंट मनी मागवली, मग ड्यूच्या एंट्रीमध्येच आपण ट्रान्सफरची एंट्री पण करणार. ठीक आहे, मग आपण काय करणार, आधी ड्यू दाखवणार. मग एंट्री घ्या, शेअर अलॉटमेंट मनी ड्यू. थर्ड एंट्री घ्या, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट. किती अलॉटमेंट ड्यू आहे, 3 रुपये पर शेअर. म्हणजेच 60,000 शेअर्सचे
3 रुपयाप्रमाणे किती होतात 60,000 शेअर्सचे 3 रुपयाप्रमाणे 1,80,000 आपले अलॉटमेंट मनी ड्यू आहे. मग एंट्री आपण काय घेतली इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. ठीक आहे. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,80,000. नरेशन घ्या बिंग. आता या ठिकाणी नरेशन घ्या बिंग लिहायचं आणि पुढची ट्रान्झॅक्शन जी आहे ती लिहून टाकायची डायरेक्ट. शेअर अलॉटमेंट मनी ड्यू, त्यानंतर बिंग शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड, बिंग फर्स्ट कॉल मनी ड्यू, बिंग फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही शॉर्टकट नरेशन पण लिहू शकता किंवा विथ इथे आपण पूर्ण लिहू शकता तुम्ही. बिंग शेअर अलॉटमेंट मनी ड्यू फॉर 60,000 शेअर्स ॲट ₹3 पर शेअर. ओके. तर या पद्धतीने देखील आपण नरेशन घेऊ शकतो. बिंग अलॉटमेंट मनी ड्यू फॉर 60,000 शेअर्स ॲट ₹3 पर शेअर. ओके. नरेशन काय घेतलं बिंग अलॉटमेंट मनी ड्यू फॉर 60,000 शेअर्स ॲट ₹3 पर शेअर किंवा बिंग अलॉटमेंट मनी ड्यू. तर असं शॉर्टकटमध्ये जर समजा तुम्हाला टाईम कमी असेल, एक्झाममध्ये वेळ कमी आहे, आपल्याला लवकर प्रॉब्लेम कव्हर करायचा आहे, तर तुम्ही शॉर्टकटमध्ये सुद्धा नरेशन लिहू शकता. ओके. आता ही झाली ड्यूची एंट्री. त्याच्यानंतर पुढची एंट्री कशाची करायची रिसिव्डची. अलॉटमेंट मनी ड्यू आहे. किती ड्यू होते 1,80,000. आता आपल्याला अलॉटमेंट मनी मिळाली, पैसे मिळाले. मग 4 नंबरची एंट्री काय होईल डेबिट व्हॉट कम्स इन. पैसे आले. ठीक आहे. पैसे आले. मग बँक अकाउंट काय होणार डेबिट होणार. मग एंट्री काय होणार इथे बँक अकाउंट डेबिट टू कशाचे पैसे आले शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड झाली. ठीक आहे. मग टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. ठीक आहे. किती ड्यू होते जेवढे ड्यू होते 1,80,000 ड्यू होते तेवढे रिसिव्ड दाखवा. ठीक आहे. 1,80,000. आता इथं मी जागेच्या अभावामुळे या पद्धतीने एंट्री लिहिते. तुम्ही प्रॉपर टेबल किंवा प्रॉपर मार्किंग करून त्याच्यामध्ये तुम्ही एंट्री लिहायच्या. ठीक आहे. मग एंट्री काय घेतली आपण चौथी बँक अकाउंट डेबिट. शेअर्सचे पैसे मिळाले. डेबिट व्हॉट कम्स इन बँक अकाउंट डेबिट टू कशाचे मिळाले अलॉटमेंट मनी मिळाले. ठीक आहे. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. ठीक आहे. 1,80,000. नरेशन बिंग शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. ओके. तर हे झाले 2 एंट्री कशाच्या आपण अलॉटमेंटच्या केल्या. फर्स्ट केली ड्यूची, दुसरी रिसिव्डची. ओके. आपल्याला 1,80,000 60,000 शेअर्सचे 3 रुपयाप्रमाणे अलॉटमेंट मनी ड्यू होती तेवढे आपल्याला मिळाले. 1,80,000 रिसिव्डची आपण एंट्री केली. बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट 1,80,000. शेअर अलॉटमेंट बघा इथे डेबिट झालं, इथे क्रेडिट झालं, म्हणजे आपोआप इनडायरेक्टली हे अकाउंट क्लोज होऊन जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढची एंट्री आता आपण काय करू ॲप्लिकेशनच्या 2 झाल्या, अलॉटमेंटच्या 2 झाल्या. आता फर्स्ट कॉलच्या आपण घेऊ. ठीक आहे. फर्स्ट कॉलची पहिली एंट्री ड्यूची, दुसरी रिसिव्डची. मग ड्यूची एंट्री घ्या. 5 नंबरची एंट्री घ्यायची आता आपल्याला फर्स्ट कॉल ड्यूची. ठीक आहे. फर्स्ट कॉल ड्यू आहे. जे ड्यू आहे त्याला डेबिट करा. ठीक आहे. मग घ्या इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. किती ड्यू आहे फर्स्ट कॉल आपल्याला किती सांगितलं आहे 3 रुपये. ठीक आहे. म्हणजेच 60,000 शेअर्सचे 3 रुपयाप्रमाणे फर्स्ट कॉल ड्यू आहे. म्हणजे किती ड्यू आहे 1,80,000. ठीक आहे. मग इथे घ्या नरेशन बिंग शेअर फर्स्ट कॉल ड्यू. आता इथे तुम्ही इक्विटी शेअरसुद्धा घेऊ शकता. फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 पर शेअर. ओके. आपण शेअर फर्स्ट कॉल ड्यू दाखवला. एंट्री काय घेतली जे ड्यू आहे त्याला डेबिट करा. इक्विटी शेअरचा फर्स्ट कॉल ड्यू आहे मग ते फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट करा. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट घ्या 1,80,000. ठीक आहे. 60,000 गुणिले 3 केले 1,80,000. नरेशन घ्या बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each. ओके. तर ही झाली ड्यूची एंट्री. नेक्स्ट घ्यायची रिसिव्डची. आपल्याला शेअर फर्स्ट कॉल रिसिव्ड झाला म्हणजे पैसे मिळाले. ठीक आहे. डेबिट व्हॉट कम्स इन.
ठीक आहे, मग पैसे येतात का जातात? येत आहेत, कंपनीकडे पैसे येतात. डेबिट व्हॉट कम्स इन, त्यामुळे बँक अकाउंट काय होणार इथे? डेबिट होणार. बँक अकाउंट डेबिट. टू काय? कशाचे पैसे मिळाले आपल्याला? इक्विटी शेअरचा फर्स्ट कॉल मिळाला, त्यामुळे घ्या टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. ठीक आहे, फर्स्ट कॉल इथं आपण कितीने डेबिट केला तेवढा दाखवा. ठीक आहे, जेवढा ड्यू होता 1,80,000 तेवढे रिसिव्ड झाले. ठीक आहे, नरेशन बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड, जेवढी ड्यू आहे कॉल मनी जेवढी आपल्याला ड्यू आहे तेवढी रिसिव्ड झाली. ठीक आहे, मग ही झाली रिसिव्डची एंट्री. आधी ड्यूची घेतली नंतर रिसिव्डची करा. सेम फायनल कॉलच्या बाबतीत आधी फायनल कॉल ड्यू दाखवा नंतर रिसिव्ड दाखवा. ठीक आहे, मग आपण नेक्स्ट एंट्री काय घेऊ? फायनल कॉल ड्यूची. ठीक आहे, मग फायनल कॉल ड्यू आहे, जे ड्यू आहे त्याला डेबिट करा. मग घ्या शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू काय घ्यायचा? टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. हा फायनल कॉल आपण ट्रान्सफर कुठे करतोय? शेअर कॅपिटलला, त्यामुळे टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, किती आहे? शेअर फायनल कॉल 2 रुपये, 60,000 शेअर्सचे 2 रुपयाप्रमाणे किती झाले? 1,20,000. ठीक आहे, क्रेडिट अमाऊंटसुद्धा घ्या 1,20,000. नरेशन काय घ्यायचं? बिंग काय ड्यू आहे ते घ्या आधी. शेअर इक्विटी शेअर फायनल कॉल ड्यू किती शेअर्सचा? ऑन 60,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹2 पर शेअर. ठीक आहे, फायनल कॉल किती रुपये मागवला आपण? 2 रुपये पर शेअर. ओके, ही झाली ड्यूची एंट्री. लास्ट एंट्री घ्या रिसिव्डची. ठीक आहे, आपल्याला फायनल कॉल मिळाला म्हणजे पैसे आले. डेबिट व्हॉट कम्स इन. मग बँक अकाउंट डेबिट होणार. मग एंट्री घ्या बँक अकाउंट डेबिट टू काय मिळाला? फायनल कॉल. ठीक आहे, मग टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट. ठीक आहे, किती ड्यू होता? 1,20,000 तेवढे आपल्याला मिळाले. ठीक आहे, नरेशन घ्या बिंग शेअर फायनल कॉल मनी रिसिव्ड. ओके, तर ह्या झाल्या एंट्री. पहिली एंट्री आपण काय घेतली? शेअर फायनल कॉल ड्यूची एंट्री घेतली आणि नंतर रिसिव्डची घेतली. ड्यूची एंट्रीमध्येच आपण काय करत असतो? शेअर कॅपिटलला ती अमाऊंट ट्रान्सफर करत असतो, त्यामुळे ट्रान्सफरची तुम्हाला वेगळी एंट्री करण्याची गरज नाही. फक्त पहिल्यांदा ज्यावेळेस आपण शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्डची घेतो, पहिली रिसिव्डची दुसरी ट्रान्सफरची. ठीक आहे, त्यानंतर सेकंड अलॉटमेंटमध्ये पहिली ड्यू नंतर रिसिव्ह. ठीक आहे, फर्स्ट कॉलमध्ये पहिली ड्यू दाखवायची नंतर रिसिव्ड दाखवायची. त्याच्यानंतर फायनल कॉलची सुद्धा आधी ड्यू दाखवायची नंतर ती अमाऊंट रिसिव्ड दाखवायची. ठीक आहे, तर ह्या झाल्या इश्यू ऑफ शेअर्सच्या एंट्री सोप्या आहेत. एकदा तुम्हाला लक्षात आली, सिक्वेन्स लक्षात आला आणि एंट्री लक्षात आली की आधी आपण कोणती एंट्री करायची, काय एंट्री करायची, तर तुमचा लगेच प्रॉब्लेम एकदम झटपट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. कारण इतर प्रॉब्लेमच्या दृष्टीने जो मार्किंगचा वगैरे तुमचा वेळ आहे तो इथे वाया जात नाही. आपल्या झटपट एंट्री होतात. फक्त अमाऊंट घेताना केअरफुली घ्यायचे. किती शेअर्स आहेत, त्याची फेस व्हॅल्यू किती आहे, ॲप्लिकेशन मनी किती, अलॉटमेंट मनी किती, हे छोटे छोटे पॉईंट्स इथे केअरफुली बघावे लागतात. ठीक आहे, तर हे झाले आपण 12th कॉमर्सच्या बुकमध्ये 315 पेज नंबरवर आपल्याला गजानन लिमिटेडचा प्रॉब्लेम दिलेला आहे. तो प्रॉब्लेम आज आपण सॉल्व्ह केला. याच्यानंतर आपल्याला पुस्तकातले 1-2 प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आणि नंतर बोर्ड एक्झाममधले आपल्याला प्रॉब्लेम डिरेक्टली इथे सॉल्व्ह करायचे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणता प्रॉब्लेम आधी महत्त्वाचा वाटतोय हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू.